तो श्रीराम प्रत्यक्ष असता तुझा अभिमान झाला व्रता चरणी ठेवून माता चरण तीर्था माधावे गावा काय म्हणतो आता तुझा अभिमान झालेला आहे ना तो बाजूला ठेव हा नाही आता मी सांगलो लोक बोलत नाही काय काय थोडं काय राव तरी काय असो पुढे तो श्रीराम प्रत्यक्ष असता तुझा अभिमान झाला व्रता चरणी ठेवून माता चरण तीर्था माधावे हा तो निवारी नाही प्रभू आहे ना त्यांच्या पायावर मस्तक ठेवा साष्टांग दंडवत नमस्कार म्हणजे मन नाहीस करा आणि नमस्कार करून त्यांच्या पायात हात धरून मागून द्या कार्य होणार असं सण उत्तम आहे ना तीर्था समवेत औषधी घाई घालिता त्रिशुती सौमित्र उठवेल सत्व बुद्धी युक्ती साधी माझी सावधान राहा सारे लक्ष्मण भया उठू लागला आहे उत्तम औषधाची प्रक्रिया आणि सल्ला हनुमंताने दिलेला आहे महापुरुषाचा सल्ला आहे हा डॉक्टर सुशेला अशा प्रकारचा सल्ला देऊ लागली की त्या ठिकाणी प्रभूच्या पायात जे देत आहे ना त्या रसौषधीमध्ये टाका आणि नंतर ते औषध द्या असा सल्ला दिला कोणी कपीचे वचन संतोषला सुशेनो म्या केला जो अभिमान तो रघुनंदन क्षमा करो हा सुशेन डॉक्टरलाही कळून चुकलं की चुकलं हा माझ्याकडनं माझा अपराध झाला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध माझ्याकडनं मोठा अभिमान झाला देवाच्या पुढे अभिमान झाला माझ्याकडनं चुकल्या गेलेला आहे मला क्षमा करा असं सुशेन डॉक्टर बोलला सुशेन डॉक्टर प्रक्रिया करू लागला आणि काय केले मरकटने मी सर्वता क्षमा करणे रघुनाथा चरणी ठेवून माथा चरण तीर्था घेतले त्या ठिकाणी सुशेन डॉक्टर बोलले मंडळी हे देव हे प्रभू आम्ही माकड आहोत काय माकडाची साथ आमची आणि मला वाटतं बहुतांशी माणसाच्या ठिकाणी चुकल्याशिवाय हात नाही तर असा त्याचा अर्थ आहे हा म्हणून क्षमा करा असं बोलले आणि पायावर मस्तक ठेवलं आणि काय केलं सर्व भाविकाला या ओवीमध्ये लक्ष्मण भयाचं या ठिकाणी शक्ती त्या ठिकाणी उठवल्या जातील इतरांच्या व्यासपीठावर नारळ बाबा फोडतील नंतर सर्व भक्तजन त्या ठिकाणी आपापला नारळ किंवा तो जो प्रसाद असेल तो त्या ठिकाणी हे करावा महाग पुढे नारळ होणार बघा नाही काय होतं लक्ष्मण उठायचा पुढी तुमचं नारळ अगोदरच फुटायचं असं काही करू नका अगोदर बाबा नारळ फुटतो म्हणून सांगितलंय आणि नंतर सर्वांनी नारळ फोडायचं असा सर्वांनी निरोप सर्वांना पोहोच केला